एक दुःखदायक घटना केरळमधली. केरळमधल्या एक 41-42 वर्षीय, तसा तरुणच म्हणायचा, अशा व्यक्तीला आत्महत्या करावी लागली. सोशल मीडिया आणि समाजामध्ये एखाद्या स्त्रीने एखादं सबमिशन केलं की ते खूप खरं आहे असं समजणारी एक प्रवृत्ती, आणि याच प्रवृत्तीचा बळी ठरला एक प्रामाणिक व्यक्ती. काय घडलं सर्वांना माहिती आहे. बसमधल्या गर्दीमध्ये दाटीवाटी असल्यानंतर चुकून एखाद्याला स्पर्श होणं हे नेहमी घडणारी घटना आहे. मग ती स्त्री असो अगर पुरुष असो. स्त्रियांचा सुद्धा स्पर्श पुरुषांना होतो, पुरुषांचा पण स्त्रियांना होऊ शकतो. अर्थात नाण्याला दोन्ही बाजू आहेत. गर्दीचा फायदा घेणारी अशी मंडळीसुद्धा कमी नाही आहेत. पण प्रत्येकजण त्या गर्दीचा भाग असतो असं समजणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, अशा समाजामध्ये ज्या प्रवृत्ती आहेत, स्त्री असो अगर पुरुष असो, त्या प्रवृत्तींचा हा एक प्रामाणिक युवक बळी ठरतो. ॲट द एज ऑफ 41 त्याला बदनामी सहन होत नाही, कारण ती स्त्री या गोष्टीचा व्हिडिओ बनवते. व्हिडिओ ऑफ जस्ट 29 सेकंड्स असा तो व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यावर दिसतंय. आणि ती सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल करते, ज्यामध्ये तो युवक दिसतोय. आणि त्यानंतर मग त्याच्या अगेन्स्ट ज्या काही कॉमेंट्स झाल्या तो व्हिडिओ पाहिल्यावर, या समाजामधून ज्या कॉमेंट्स झाल्या, जे काही शेरेबाजी लोक करतात, तथ्य काय आहे त्याच्या मुळाशी न जाता उचललं बोट की लागलं फिरायला, अशी ही नवीन म्हण अँड्रॉईडच्या बाबतीत सर्रास आता वापरता यावी लागते. अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेवटी त्याला ही सगळी बदनामी, ही सगळी शेरेबाजी, हा व्हायरल झालेला व्हिडिओ, या कोणत्याही गोष्टी त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्या आणि त्याने एक टोकाचा निर्णय घेतला. निघून गेला तो या जगातनं. एका कुटुंबातली एक व्यक्ती हकनाक गेली. अर्थात हे ट्रोलिंग चालू होतं, व्हिडिओ व्हायरल होत होता, तोपर्यंत या अपप्रवृत्तीच्या लोकांचंच तिकडे लक्ष होतं. आणि त्याच्यामुळं इतर लोक जे बघत होते, ज्यांनी शेरेबाजी केली नाही पण ज्यांनी पाहिलं, त्यांचे पण तर्कवितर्क सुरू झाले होते. पण जेव्हा यांनी स्वतः या बदनामीला कंटाळून आणि विनाकारण झालेली बदनामी, या सगळ्या गोष्टींना कंटाळून तो हे जग सोडून निघून गेला. आणि मग त्याच्या कुटुंबियांनी या मुलीच्या अगेन्स्ट फिर्याद दिली. आणि मग पोलिसांच्या सुद्धा हा सिरियसनेस लक्षात आला आणि मग हिच्या मागं लागले ते. तोपर्यंत ती फरार झाली. आता तिला फरार घोषित केलेलं आहे. आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे, एका व्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी आपण प्रवृत्त केले, अशा पद्धतीचे सेक्शन्स लावून तिच्या अगेन्स्ट FIR लॉन्च झालेलं आहे. स्त्रियांच्या बाजूनी न्यायाचं झुकतं माप, समाजाचं नेहमीच झुकतं माप, या गोष्टींचा प्रामाणिक व्यक्तींना त्रास झालेली तशी पाहिली तर उदाहरणं कमी नाही आहेत. पण आत्महत्येचं हे प्रथमच उदाहरण ऐकतोय मी आणि मनाला धक्का बसला. जीवनात आपण पण समाजामध्ये वावरतो, अशा काही घटना पाहतो. मुंबईच्या लोकलच्या भाऊगर्दीमध्ये, मुंबईच्या स्टेशनवर होणाऱ्या गर्दीमध्ये गैरफायदा उचलणारी माणसं आपण पाहिली का? असे काही व्हिडिओ पाहिले. अशा काही लोकांना चोप देताना पण आपण पाहिलं.
पण ज्या ठिकाणी इंटेन्शन काही नाही आहे, चुकून जर असा काही स्पर्श झाला, त्यावेळेससुद्धा आवाज चढवणाऱ्या स्त्रिया बघितल्या तर मात्र खूप आतल्या आत राग येतो, पण काही करू शकत नसतो. कारण अवतीभवतीचा समाज हा सगळा पहिल्यांदा तिच्याकडनं झुकणारा असतो. तथ्य ऐकून घेण्यास कोणीही तयार नसतं. ही सामाजिक अवस्था गेली कित्येक वर्ष या समाजाची आहे. आता माहिती नाही, आता एक युवक केरळमधला असा आत्महत्या करून निघून गेला, त्यानंतर काय समाजात बदल घडेल माहिती नाही. बदल घडला पाहिजे. स्त्रियांनी सुद्धा थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे. मध्यंतरी मी एका मंदिरात गेलो. अगदी गाभाऱ्यापासून 2 फुटावर एक खोली आणि नंतर गाभारा. या 2 फुटावर असलेली खोली साधारणतः 6x3चा तो चौकोन आणि त्याच्या पुढं तो 4 फुटी गाभारा, त्या गाभाऱ्यातली ती देवाची मूर्ती. पण त्या मंदिरात रांगेत उभारल्यानंतर सहज मी इकडं तिकडं पाहिलं तेव्हा आपल्या हिंदू धर्माची शरम येण्यासारख्या गोष्टी. नो प्रोटोकॉल अबाउट कॉस्ट्युम्स. मंदिरात आपण चाललो आहे याची सुद्धा तमा न बाळगता असे काही ड्रेसेस, अशा काही साड्या, असे काही ब्लाऊज घालून स्त्रिया होत्या की हिंदू असल्याबाबत लाजेनी मान खाली जावी अशी अवस्था कित्येक लोकांची झाली रांगेतल्या. अर्थात थोडीशी एकमेकांच्या कानामध्ये कुजबूजही झाली आमची. शेवटी मला राहवलं नाही. पुन्हा त्यातील काही जणी मोबाईल बाहेर काढून पर्समधून त्या गाभाऱ्याच्या ती जी काही चौकोनी खोली मी सांगतोय तुम्हाला 6x3ची, तिथे उभं राहून गाभाऱ्यातल्या त्या गणपतीच्या मूर्तीचे फोटो काढण्यात मश्गूल. शेवटी मी सिक्युरिटीला जाऊन भेटलो. म्हटलं, तुमच्या मंदिरात असा काही नियम नाही आहे का की गाभाऱ्यामध्ये मोबाईल काढू नये, फोटो काढू नये, मोबाईल वापरू नये? आणि मंदिराच्या आवारातसुद्धा पिकनिक स्पॉट झाल्यासारखा ह्या नको ते कपडे घालून आलेल्या युवती ज्या आहेत त्या तिथे कोणी सेल्फी काढतं आहे, कोणी एकमेकींची फोटो काढतं आहे. हे मंदिर आहे का पिकनिक प्लेस आहे? इथलं पावित्र्य राखण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे का फक्त ड्रेस घालून उभे आहात? अशा पद्धतीचे परखड मी जेव्हा त्यांना वक्तव्य केली आणि माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं तेव्हा मात्र हालचाल चालू झाली. आणि मग त्या बायकांना, त्या युवतींना, मंदिरातनं तुम्ही लवकरात लवकर बाहेर जा, पब्लिक तुमच्यावर चिडलेलं आहे, अशा पद्धतीचा निरोप त्यांनी कानात जाऊन सांगितल्यावर त्यांची लगबग, त्यांची बॉडी लँग्वेज सांगत होती की काहीतरी संकट आपल्यावर आलं आहे हे त्यांना जाणवलं आहे आणि त्यांनी काढता पाय घेतला. म्हणूनच खरं बरं झालं. म्हणजेच सुशिक्षित असा अगर अशिक्षित असा, स्त्रियांनी आपण कोणत्या ठिकाणी चाललो आहे, कोणत्या ठिकाणी आपण कसं वागलं पाहिजे याचंसुद्धा तारतम्य आजकाल राहिलेलं नाही आहे. म्हणजे चुकून एखादी कोणाची काही चूक झाली, अर्थाचा अनर्थ करायचा आणि एखाद्याला बदनाम करायचं, या गोष्टीतनं कित्येक लोकांना मानहानी स्वीकारावी लागते. हे होतं आहे. आणि आता तर कहर झाला या केरळच्या उद्घाटनावरनं. तुम्ही आम्ही सगळ्या पुरुषांनी कशा पद्धतीने वागायचं आता हे ठरवण्याची वेळ आली आहे. समाजातल्या या अपप्रवृत्ती ज्या आहेत की तथ्य न बघता शेरेबाजी करत राहायची, हातात मोबाईल आहे म्हणजे आपण वाटेल त्या कॉमेंट केल्या तरी आपल्याला कोणी काही करणार नाही, अशा पद्धतीने एखाद्याचा जीव जाऊ शकतो याची भ्रांत न ठेवता वागणारा समाज पाहिला की खरंच समाज सुशिक्षित झाला आहे का? खरंच शिक्षणाचा या समाजाला काही फायदा झाला आहे का असा प्रश्न निर्माण होतो आहे. एक जीव गेला आहे, जीव तळमळतो आहे माझा, खिन्नता आली आहे मनावर. आणि तेही अशा एका 29 सेकंदाच्या व्हिडिओपायी एका व्यक्तीला आत्महत्या करावी लागली, तेही आपल्या या भारत देशात अशी घटना घडती आहे. हे ऐकून पाहूनच मन सुन्न झालं आहे. आणि म्हणूनच अशा घटना घडल्या नाही पाहिजेत. प्रत्येक स्त्रीनी थोडंसं सामंजस्य दाखवलं पाहिजे आणि नको त्या गोष्टी करून, नको त्याला बदनाम करण्याचा किंवा ब्लॅकमेलिंग करण्यासाठी काही व्हिडिओ बनवण्याचा असा जर कोणी काही अतिरेक करत असेल तर तशा बायकांना कडक शासन झालं पाहिजे. कोणत्याही घटनेच्या मुळाशी न जाता कोणाची तरी आयुष्य उद्ध्वस्त करायची
हा जो काही पवित्रा असतो काही स्त्रियांचा, ह्याचा बिमोड झाला पाहिजे. फक्त एखाद्या स्त्रीने कंप्लेंट केली म्हणून लगेच आपण ड्रेस घातलेल्या लोकांनी नाचत मागं लागायचं, हा पण पवित्रा थोडासा प्रशासनाने सांभाळून केला पाहिजे. जीव जाऊ शकतात. हा तर गेला आहे, ह्याने तर आत्महत्या केली. काही लोकांना जिवंतपणे आत्महत्या कराव्या लागल्यात. रोज मरत आहेत काही लोक. अशीही उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहेत. जे घडतं आहे ते अतिशय वाईट घडतं आहे. आणि ह्याच्यातून जर समजा एखाद्या पुरुषाने कोणता काही अतिरेक करून क्राईम केला तर मग त्या पुरुषाला जबाबदार धरू नका, असंही त्या समाजाला मला निक्षून सांगावं असं वाटतं. माणूस आत्महत्याही करू शकतो आणि कोणाला तरी मारूनसुद्धा टाकू शकतो. जेव्हा हकनाक एखाद्याची बदनामी होते, जेव्हा कुठल्याही प्रकरणाच्या मुळाशी न जाता काही घडतं, त्यानंतर माणूस कदाचित अतिरेकीसुद्धा बनू शकतो. याची समाजाने जाणीव नक्की ठेवली पाहिजे. जय हिंद, जय भारत.